हे गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर। तर 26 जानेवारीला असतो माझा वाढदिवस आणि माझ्या नावामागे, माझं जे नाव आहे प्राजक्ता, त्या नावामागे प्रजासत्ताक दिन असा शब्द माझ्या वडिलांनी लक्षात घेऊन माझं नाव प्राजक्ता असं ठेवलेलं आहे। तर असो, तर ही माझ्या नावामागची छोटीशी हिस्ट्री आहे। तर आम्ही मैत्रिणी 5-6 मैत्रिणी आहोत, दोघी आता सध्या इथे नाही आहेत। तर आम्ही सगळे मिळून एकमेकींचा बर्थडे असा छोटासा केक आणून सेलिब्रेट करत असतो। तर मैत्रिणींसोबत बर्थडे करून आम्ही निघालेलो आहे फिरायला कुठेतरी। आता काय होतं की बर्थडे म्हटल्यानंतर जसं आपलं वय होत जातं असं वाटतं की का बर्थडे करायचा, म्हणजे मुलं झाली की असं वाटतं चला आपण मुलांचा बर्थडे करूया। तर त्यासाठी चिंचवडला आमच्या इथून जवळ नाही, साधारणतः अर्धा तास लागतो इथून जायला। तर एल्प्रो मॉल आहे, त्या मॉलला आम्ही गेलो आणि खूप छान श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती तयार केलेली होती। खूप गर्दी होती, 26 जानेवारी असल्यामुळे इथे खूप शॉप्सवर ऑफर चालू असतात आणि त्यामुळे भयंकर अशी गर्दी होती। तर आम्ही सगळे गेलो, मी, सिया, शौर्यचे पप्पा आणि शौर्य आणि मिस्टर DIY मध्ये थोड्याशा काही मुलांना वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या। त्यानंतर मॉलमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो, 99 स्टोर, खूप सारे शॉप्स आहेत तिथे आणि तुम्हाला पाहिजे तसं बऱ्याच वेळा ऑफर्स असतात आणि त्या ऑफर्समध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता। तर इथे सियासुद्धा तिच्या आवडीच्या वस्तू घेत आहे, मी सुद्धा माझ्या आवडीच्या सेक्शनमध्ये फिरत आहे। त्यामुळे फिरून फिरून आता आम्ही दमलोय आणि मुलांना लागली होती भूक आणि त्यामुळे आम्ही तिथेच मस्त अशी खाऊ गल्लीसारखे खूप सारे शॉप्स असतात, तर तिथे आम्ही मस्त जाऊन पोरांना चिकन विंग्स वगैरे खायच्या होत्या त्या खाल्ल्या। इथे गेम झोन असतो, तिथे सुद्धा मुलांनी खूप एन्जॉय केला आणि फार असं स्पेशल नाही, परंतु चला एक थोडासा वेळ, कारण 26 जानेवारीला सगळ्यांना सुट्टी असते आणि त्यामुळे एक एन्जॉयमेंट म्हणून मुलांना थोडंसं बाहेर घेऊन गेलो। हे बघा, सियाचा चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे मॉलमध्ये मस्त फिरल्यानंतर लागली होती भूक, कारण मुलांनी खाल्लं होतं तिथे, आम्ही जेवायचं राहिलो होतो। तर आम्ही जिथे राहतो त्या भागामध्ये मोशीमध्ये छान हॉटेल आहे एक, ॲक्च्युली त्या हॉटेलमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही पुन्हा दुसऱ्या हॉटेलला गेलो, स्कायडेक म्हणून हॉटेल आहे, तिथे गेलो, छानसं असं जेवण केलं आणि स्टार्टरमध्ये आम्ही मागवलं होतं मटका मलाई कबाब। खूपच डिलिशियस आणि टेस्टी होता तो, परंतु थोडासा स्पायसी होता। तर परंतु टेस्ट अतिशय सुंदर होती। तर मस्त नॉनव्हेज वगैरे खाल्लं आणि इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मटक्यामध्ये तो पूर्णपणे बनवला जातो आणि खूपच टेस्टी डिलिशियस होता। आणि झालं असं की आम्ही संध्याकाळी एवढा उशीर होणार आहे आम्हाला याची कल्पना नव्हती, त्यामुळे आम्ही स्वेटर वगैरे आणलेलं नव्हतं। मुलांना खूप थंडी वाजत होती, परंतु त्या कुडकुडत थंडीमध्ये सुद्धा आम्ही मस्त असं हे चिकन खाल्लेलं आहे, अतिशय टेस्टी आणि डिलिशियस होतं, मला तर खूप आवडलं। बाकीचं जेवणही या हॉटेलमध्ये खूप छान आहे, तुम्ही कधी गेलात तर नक्की ही डिशसुद्धा ट्राय करू शकता। तर यामध्ये 3-4 प्रकार होते, तर आम्ही थोडासा हा बोलला होता की कमी स्पायसी आहे, परंतु तरीही मुलांच्या दृष्टीने थोडासा तो स्पायसीच वाटला मला। तर आम्ही बसलो होतो थोडंसं आउटसाईडला, त्यामुळे इथे अंधार आहे। तर मी ह्या कबाबचा मोबाईलची लाईट ऑन केली नंतर आणि मग त्याचा व्हिडिओ घेतला। खूपच छान डिलिशियस होतं, यमी जेवण होतं आणि अशा प्रकारे माझा जो वाढदिवस आहे तो आम्ही असा जस्ट एक एन्जॉयमेंट म्हणून सेलिब्रेट केलेला आहे। सो थँक्यू सो मच, तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्याबद्दल। चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते, बाय बाय।